तो कैसन छे पब्लिक, मैं तुमचा लड़का राजू भाई मैं जा रहा था ना कटिंग करने के लिए। तो कटिंग करायला जाने के लिए भाई मैंने पकड़ी 11 नंबर की बस आणि निघलो भाऊ रस्त्यानं निघत भाऊ मी डायरेक्ट आंबेडकर चौक मध्ये पोहोचलो। मग आता इकडे जाऊ का इकडे जाऊ, रस्ता पकडला, निघालो बळराम पाटील इथून स्ट्रेट गेलं ना भाऊ की डायरेक्ट आपला मित्राचा सलून येतो बरं का। तर समोर गेलो भाऊ, इथे SBI बँक भेटली, पण आता आपल्या खिशात पैसे नाही ना, आपल्या बँकेत कशी काय पैसे राहींगे मग, आहे का नाही, खिशातच पैसे नाही म्हटलं। मग पळत पळत डायरेक्ट आलो समोर पाहिलं, मग इथे 360 आपलं बोर्ड दिसलं इकडे समोर बरं का। इथं आपण कधी पण यायचं, 1 नंबर मध्ये 1 नंबर विषय डायरेक्ट इकडे। मग आया मैं डायरेक्ट इधर मेरे को मेरा मित्र दिखा, उसने मेरे को देख के उसका दिल तो डायरेक्ट ऐसे क्या ही बोलो अभी, वो तुम मिम्मी देख लो। मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है। बहुत मजा आ रहा है यहाँ पे। मग काय भाऊ, किसी का एक नाही किसी का दोन नाही, डायरेक्ट घुसलो ना। इथे भेटले भाऊ शॉपचे ओनर सुरेश भाऊ, यांनी मस्त आमची तारीफ केली, मला खूप मस्त वाटलं बरं का। मेरे को ऐसे वाटे में ऐसे डगमे डायरेक्ट। मग काय भाऊ, तुम्ही पण एकदा शॉप पाहून घ्या ना, शॉपच्या ओनरचा नंबर मी तुम्हाला खाली देऊन टाकतो। हे शॉपचे ओनर आहे सुरेश भाऊ, यांना कधी पण भेट द्या, त्यांना नंबर कॉन्टॅक्ट घ्या तुम्ही, सगळे तुम्हाला तिथे भेटून जाईल बरं का, काही विषय नाही। लगेच मग भाऊनं मला हेअर वॉश करायसाठी बसवलं, भाऊ डायरेक्ट धुवून टाकलं नाही इकडून तिकडून, लगेच थंड्या पाण्यात मस्त असं दिल थोडंसं गार्डन गार्डन हो रहा था। मग काय भाऊनं डायरेक्ट ब्लँकेट टाक्यान डायरेक्ट धुवून घेतलं मला, लगेच मग कैची घेतली म्हणून लागला कामाला 1 नंबर लुक दिला भाऊ। तुम्ही लुक पाहू शकता आता, लगे 1 नंबर मध्ये काही विषय नाही बरं का। तो भिडू लोग, ये आहे सलून 360 डिग्री। तर तुम्ही इथे व्हिजिट करा, ते लेडीज आणि जेंट्स दोन्ही सुद्धा हेअरकट केलं जातं आणि एकदम प्रोफेशनल आहे, काही पाहणे का कामीच नाही आहे का नाही। मग नंतर कटिंग बिटिंग की आणि मग चाललो मी घरी जाताना भाऊ, मग रस्त्याने गेलो आणि समोर भेटला भाऊ अजय मोकळे भेटला, उतरेवरून गाडी चालू होती, त्याचा काय करावं। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? मग भाई उसने गाड़ी चालू किया और फिर उसने चालू किया ना उसका घराना सांगने के लिए मेरे को, तो बोल रहा मेरे को पोरगीच नाही भेट रही, मेरे को लग्न करायचं आहे। मग आता काय करू राज, असं तसं करून भाऊ मी म्हणलं डोकं नको लावू, मेरे को घर पे सोडून दे और तू भी घर पे तेरे चले जा, असं तसं करून उसने छोड़ दिया। उसके बाद में फिर क्या है, अपना ब्लॉग आवड़ा तो उसको लाइक कमेंट करो और बैठेंगे नई वीडियो में।